खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। सहकार क्षेत्रातील थक्क करणारा FIR धुळे जिल्ह्यातील शिरपुरात दाखल। चेअरमन वगळता तत्कालीन संचालक मंडळाला क्लीन चिट गुन्ह्यामुळे वका। याबाबत सविस्तर वृत्त असे की द शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या सुमारे 14 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा तत्कालीन चेअरमन, मॅनेजर, कर्मचारी आणि कर्जदारांविरुद्ध दाखल करण्यात आला। पण ऑडिटरने संचालक मंडळाला क्लीन चिट दिली। संचालक मंडळाला क्लीन चिट देणारा महाराष्ट्रातील हा कदाचित पहिलाच गुन्हा असेल। यावर सामान्य नागरिकांमध्ये तसेच सहकार क्षेत्रातील कायदे तज्ज्ञांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। सामान्य भागधारक आणि ठेवीदार आणि इतर माहितगार व्यक्तींनी देखील याबाबत आपला आक्रोश व्यक्त केला। 4 महिन्यांनंतर म्हणजेच रविवार दिनांक 25 मे रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या अहवालात ऑडिटर यांनी तत्कालीन 14 संचालक आणि इतर 2-3 जणांच्या नावाने मनमानीपणे क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणाला आता गती मिळाली आहे। 14 जानेवारी 2025 रोजी जिल्हा उपनिबंधक धुळे श्री मनोज चौधरी यांनी मंजूर केलेल्या आणि आदेशित केलेल्या तक्रारीची प्रत वगळून 4 महिन्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची सध्या शहरात व तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे। सहकार क्षेत्रातील बँकेत कर्ज वाटप करताना अध्यक्षांसह प्रथम संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापक, नंतर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते। हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे। पण मर्चंट बँक प्रकरणात या प्रक्रियेला तिलांजली देण्यात आली। मर्चंट बँकेत गेल्या काही वर्षात जागृत सदस्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रारी केल्यानंतर कोट्यवधी रुपयांचे विनातारणी बेकायदेशीर कर्ज वितरण, RBIने बंद केलेली IBP योजना, संचालक मंडळ सदस्य, रक्त नातेवाईकांना आणि बेकायदेशीर कोल्ड स्टोरेज कर्जाची मोठी प्रकरणे उघडकीस आली आहेत। महाराष्ट्र राज्यात क्वचितच घडलेला सहकार क्षेत्रातील मर्चंट बँक घोटाळा व सहकार क्षेत्रात लेखापरीक्षकांच्या अशा संशयास्पद भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आता या घोटाळ्याच्या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्यांच्यावर लागून आहे। भविष्यात हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवले जाण्याचीही दाट शक्यता आहे।